आज माझे बरोबर सर आणि मॅडम यांची 25th अॅनिव्हर्सरी साठी आपण इथे जमलो आहोत. सर हे माझे फक्त गुरुच नाहीये, तर एक मुलगा कसा असावा, एक पिता कसा असावा, एक पती कसा असावा, एक मित्र कसा असावा, एक जावई कसा असावा, या सगळ्या नात्यांचे परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे माझे सर आहे. आणि मॅडम यांच्याबद्दल तर जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. झाशीची राणी मी माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही, पण जे पुस्तक, टीव्ही सिरियल यामध्ये जे वाचले आहे त्याप्रमाणे आपल्या मॅडम म्हणजे झाशीच्या राणीचे एक दुसरे धाडसी रूपच आहे. सर आणि मॅडम यांनी प्रथम आणि ध्रुवांकुर हॉस्पिटल हे शून्यातून निर्माण केलेलं एक संस्कार आणि विद्येचं घर आहे. त्यांच्याकडून मला नेहमी हे शिकायला भेटलं की जर मनापासून प्रयत्न केले तर वाळवंटाची सुद्धा नंदनवन करता येऊ शकते. मी जेव्हा या हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा ती एक अर्धकच्च मातीच्या गोळ्याप्रमाणे होती, पण एक कुंभार जसा मडक्याला आकार देतो तसा आकार सर आणि मॅडमने माझ्या जीवनाला दिला. त्यांनी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून तर मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी मला खूप चांगल्या पद्धतीने समजावला. सरांनी तर म्हणजे कधी इमर्जन्सी डिलिव्हरी वगैरे असेल तर म्हणजे तू घाबरू नकोस, तू कर, तुला येतंय आणि काही अडलं तर मी आहेच असं म्हणजे जो कॉन्फिडन्स मला दिला तो माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे आणि आयुष्यभर मला तो खूप उपयोगी ठरेल. आणि आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांनंतर म्हणजे तिसरा जो व्यक्ती असतो जो आपल्याला निस्वार्थपणे समोरच्याला शिकवतो तो म्हणजे गुरु असतात आणि ते म्हणजे सर आणि मॅडम आहेत माझ्या आयुष्यात माझ्यासाठी. आणि त्यामुळे मी जे काही आज आहे एक डॉक्टर म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणून सुद्धा ते माझे आई वडील आणि तुम्ही दोघांमुळे आहेत. आणि मॅडम मला तुम्ही एक क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. तुम्ही स्वतःचे सुख कुटुंबाचे सुख बाजूला ठेवून कित्येक स्त्रियांना एक मातृत्वाचे सुख दिले. त्यांच्या नैराश्याच्या आयुष्यात आशेचे किरण आणले, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणले. हे फक्त तुमच्या मेहनतीमुळेच होऊ शकले. आज या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी मी फक्त एवढीच तुमच्याकडून नात्यासाठी एवढीच म्हणू इच्छिते की जसे सागर आणि मोती, दीपक आणि ज्योती तसेच सर आणि मॅडम नेहमी राहावे सोबती आणि तुमची प्रेमाची काही अशी